घरात जो सर्वात छोटा असतो त्याचं अर्ध आयुष्य तर पाणी पाजण्यात, दरवाजा उघडण्यात आणि दुकानावर जाण्यातच निघून जातं. कोरोना काळात गावाला येऊ नको म्हणणारे आता गाडी कधी पाठवू म्हणतात. ग्रामपंचायत निवडणूक. मुलींना कमी लेखू नका, कारण एकट्या मुलीमध्ये 10 जणांना रात्रभर जागवण्याची ताकद असते. पहिले लोक बिडी सोबत घेऊन हागायला जात होते, आता मोबाईल सोबत घेऊन हागायला जातात. वडील, शिकणार नाहीस तर काय करणार? मुलगा, भाड्याने बस घेईल, मग ती बस चालवून त्या पैशावर आणखी बसेस घेईल, स्वतःच्या नावाची बस कंपनी उघडेल, बायकोला शिकवून कलेक्टर बनवेन. वडील, हरामखोरा, तू पुन्हा सूर्यवंशम चित्रपट पाहून आलास? खाऊन खाऊन लोक जाड होतात आणि जाड झाल्यानंतरही ते विचारतात की कोणती गोष्ट खाऊ म्हणजे माझे वजन कमी होईल. म्हणजे बघा, शेवटी वजन वाढल्यानंतरही ते खायचा विचार करतात. वयातच लग्न करा. डिप्रेशनमध्ये गर्लफ्रेंड उपयोगी पडत नाही, बायको लागते. ती मरूही देत नाही आणि जगू पण देत नाही. वडील, बाळा, लग्नाचं वय झालंय तुझं. एखादी मुलगी आवडत असेल तर सांग. बंड्या, हो, अशी चेष्टा नका करू. मी स्वतः तुमच्या भरोशावर बसलोय. चिंगी, मला असं काही सांग जेणेकरून मी दिवसभर गोरी दिसेल. म्हण्या, पिठाच्या गिरणीत कामाला लाग. नवरा, कुठे आहेस माझी डार्लिंग? बायको, काय झालं? आज खूपच खुश दिसत आहात. नवरा, आजपासून तू मॅनेजर बरोबर झोपशील. बायको, कुठे आहे मॅनेजर? तो स्मार्टर आहे ना. नवरा, नालायक, मी माझ्या कंपनीत मॅनेजर झालो आहे, त्याबद्दल सांगतो आहे.